शेगाव म्हटलं की दोन गोष्टी हमखास आठवतात. एक म्हणजे गजानन महाराज आणि दुसरं म्हणजे जगप्रसिद्ध अशी शेगाव कचोरी. शेगावला गेलात आणि शेगावची झणझणीत कचोरी खाल्ली नाही असं कधीच होत नाही. पण तुम्हाला माहितीये का, शेगाव कचोरी म्हणून फेमस असलेली ही कचोरी मूळची शेगावची नाहीच आहे. पण मग ती इथे आलीच कशी, आणली कोणी आणि ही कचोरी इतकी फेमस कशी काय, त्याची खासियत काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर विदर्भातल्या शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचं भव्य मंदिर आहे. इथे विविध ठिकाणांहून भाविक येत असतात. पण हे शेगाव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथली कचोरी. पण ही कचोरी फक्त शेगावातच नाही, तर अगदी जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर इथपासून ते ठाण्यातल्या विष्णुनगर, सेंट जॉन स्कूल, कल्याणमधल्या टिळक रोड, कोळसेवाडी, पुण्यातले डीपी रोड, शास्त्री रोड, नारायणपेठ इथपर्यंत सगळीकडे दिसून येते. थोडक्यात काय तर विदर्भापासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी अशी ही शेगाव कचोरी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. पण तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात फेमस असणारा हा पदार्थ मूळचा मराठमोळा तर नाहीच आहे, पण हा पदार्थ मराठी माणसाने सुद्धा नाही, तर एका दिल्लीच्या पठ्ठ्याने महाराष्ट्रात आणलाय. या माणसाचं नाव तीरथराम शर्मा. त्याचं झालं असं की भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या तीरथराम शर्मा यांनी दिल्लीत आपल्या उदरनिर्वाहासाठी कचोरीचे स्टॉल सुरू केले होते. तिथे मिळणारी कचोरी खूपच फेमस होती. त्याच दरम्यान म्हणजे 1950च्या आसपास रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनचे टेंडर निघालं होतं. मग त्यांनी विदर्भातल्या शेगाव या रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनसाठी टेंडर भरलं. त्याला ते काम मिळालं. तिथे त्यांनी बनवलेली झणझणीत कचोरी लोकांना आवडू लागली आणि इथेच शेगावकरांना त्यांचं पेटंट फूड मिळालं, ते म्हणजे ही शेगाव कचोरी. सुरुवातीला ती अगदी 2 आण्याला मिळायची. मग हळूहळू विदर्भात असलेल्या तिखटाची आवड ओळखून शर्मा यांनी या कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी बेसन पीठ वापरायला सुरुवात केली. त्याच वेळी इथल्या संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या कचोरीकडे वळू लागला. पण कालांतराने रेल्वेने मंजूर केलेल्या दरांमध्ये ती कचोरी विकणं, तो चविष्टपणा टिकवणं अवघड झालं. त्यामुळे मग ही कचोरी शेगाव स्टेशन सोडून शहरात स्थलांतरित झाली. पण शर्मा यांना या गोष्टीचा फायदाच झाला. शहरात त्यांना स्टेशनपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. शर्माजींच्या कचोरीचं नाव पाहून इतरांनी सुद्धा याच नावानं कचोरी विकायला सुरुवात केली. सुरुवातीला विदर्भात फेमस असणारी ही कचोरी अगदी काहीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. त्यामुळे क्वालिटीमध्ये कुठे जरी तडजोड झाली तर शर्मा सोबतच शेगावचं पण नाव खराब होणार हे त्यांनी वेळीच जाणलं. कारण शेगाव कचोरी ही आता फक्त शर्मांची ओळख नसून ती शेगावची ओळख झाली होती. पुढे हळूहळू या कचोरीने जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर, कल्याण, ठाणे, पुणे इथपर्यंत पल्ला गाठला. अगदी कचोरीचं माहेरघर असलेल्या गुजरात सोबत राजस्थान, मध्य प्रदेश इथे सुद्धा तिने आपलं प्रस्थान बसवलं. सध्या तीरथराम शर्मा यांची 4थी पिढी हा व्यवसाय सांभाळते. त्यांनी शेगाव कचोरीच्या या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे तीरथराम शर्मा यांची शेगाव कचोरी अशी याला टॅगलाईन दिली आहे. तीरथराम शर्मा यांच्या कचोरीची चव, गुणवत्ता, स्वच्छता हे सगळे निकष तपासल्यानंतर याला ISO मानांकन दिलं गेलं. पुढे या कचोरीच्या ग्राहकांनीच ही कचोरी परदेशात सुद्धा पोहोचवली. आउट ऑफ इंडिया हे पार्सल घेऊन जाण्यासाठी फ्रोझन कचोरी बनवली गेली, जी बाहेर 5 दिवस आणि फ्रीज मध्ये 15 ते 20 दिवस टिकते. याशिवाय स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी आणखी काही बदल केले आणि पारंपरिक कचोरी सोबतच कचोरी सँडविच, मिक्स व्हेज कचोरी, स्पेशल जैन कचोरी, चीज कचोरी हे सगळं विकायला सुरुवात केली. मात्र या कचोरीची चव ही जशीच्या तशी ठेवली, त्यात तडजोड केली नाही. पण शर्मा यांच्या या चविष्ट आणि झणझणीत कचोरी मागचं नेमकं गुपित काय, तर ते म्हणजे त्यातला मसाला. शर्मा यांच्या 5 मुलांकडून 16 नातवंडांकडे या मसाल्याची रेसिपी आली. पण घरातल्या माणसांव्यतिरिक्त ही कचोरी बनवण्यासाठी ते कोणालाही घेत नाहीत. थोडक्यात त्यांची रेसिपी ते कोणालाच सांगत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये शेगाव कचोरीचा बोर्ड लावून कचोरी विकणारे कितीही आले तरी तीरथराम शर्मा अशी टॅगलाईन असलेल्या कचोरीची चव कोणाच्याही हाताला येणार नाही, एवढं मात्र नक्की. तुम्ही कधी शेगाव कचोरी ट्राय केली आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.